मला नेहमी एक प्रश्न पडतो. एक अमेरिकन सफाई कामगार ज्याने आयुष्यभर फक्त गाड्या दुरुस्त केल्या आणि दुकानात झाडू मारला, तो मेल्यावर त्याच्या बँक खात्यात करोडो रुपये कसे काय असू शकतात? हो, आणि अगदी त्याचवेळी हार्वर्ड विद्यापीठातून शिकलेले, फायनान्स क्षेत्रात काम करणारे अतिशय हुशार लोक रस्त्यावर का येतात? म्हणजे फायनान्सच्या जगात बुद्धिमत्ता अनेकदा शाप का ठरते? हां, खरंच खूप मोठा विरोधाभास आहे. अगदी. आणि बुद्ध्यांक आणि बँक बॅलन्स यांचा काही संबंध का नसतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी बुकवर्स, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, कथा आणि ज्ञानाच्या विश्वासा प्रवास करतो. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण अशा एका पुस्तकाचा वेध घेणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकला आहे. बरोबर. तर आज आपण मॉर्गन हौसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या जगप्रसिद्ध पुस्तकावर बोलणार आहोत. हो, ज्याच्या आत्तापर्यंत 8 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. म्हणजे बघा, मॉर्गन हौसेल हे कोलॅबोरेटिव्ह फंडचे भागीदार आहेत आणि त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या ठिकाणी पैशांच्या मानसशास्त्रावर खूप विपुल लेखन केलंय. या पुस्तकाचा जो मुख्य गाभा आहे ना, तो फायनान्सच्या जगात अनेक दशकांपासून चालत आलेल्या समजुतींना थेट छेद देणारा आहे. म्हणजे सर्वसाधारण समज असा असतो की पैशांच्या बाबतीत मिळणारं यश हे आपल्याला गणिताची किती जाण आहे किंवा शेअर बाजाराचे किती तांत्रिक ज्ञान आहे यावर अवलंबून असते. अगदी बरोबर. पण लेखकाचा मुख्य विचार अत्यंत स्पष्ट आहे. ते म्हणतात की पैशांचं यश हे तुमच्या ज्ञानावर नाही, तर पैशांसोबत तुमची म्हणजे माणसाची वागणूक कशी आहे यावर पूर्णपणे अवलंबून आहे. वागणूक? हो. हा विचार वरवर साधा वाटला तरी तो पचवायला खूप अवघड आहे. पण इथे एक गोष्ट खटकते मला. म्हणजे जेव्हा आपण अर्थशास्त्र किंवा फिनान्सचा विचार करतो तेव्हा ते एक शास्त्र आहे असंच आपल्याला शालेय जीवनापासून शिकवलं जातं ना? हां, तसं शिकवतात खरं. म्हणजे बघा, व्याजदर, परतावा, महागाई हे सर्व आकडेमोडीचे खेळ आहेत. गणितात 2+2 नेहमी 4 होतात. पण खऱ्या आयुष्यात पैशांचे निर्णय घेताना लोक अनेकदा पूर्णपणे अतार्किक का वागतात? हेच तर. एकाच शेअर बाजारात एक व्यक्ती सर्वस्व पणाला लावते आणि दुसरी व्यक्ती सगळे पैसे काढून घेऊन बँकेत सुरक्षित ठेवते. हे जर निव्वळ स्प्रेडशीटवरील गणित असेल तर सर्वांचे निर्णय एकसारखेच यायला हवे होते, नाही का? हाच तर या पुस्तकाचा पाया आहे. लेखक अगदी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतात की जगात कोणीही पैशांच्या बाबतीत वेडे नसते. कोणीच नाही. कोणीच नाही. जेव्हा एखादी व्यक्ती पैशांची उधळपट्टी करताना किंवा चुकीच्या जागी गुंतवणूक करताना दिसते, तेव्हा बाहेरून बघणाऱ्याला तो मूर्खपणा वाटतो. पण त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो निर्णय त्या क्षणी अगदी योग्य असतो. अच्छा, म्हणजे त्यांना ते बरोबरच वाटत असतं. अगदी. कारण कसं आहे, माणसाचे पैशांसंबंधीचे निर्णय हे स्प्रेडशीटवर नाहीत, तर त्याच्या वैयक्तिक अनुभवांवरून, पार्श्वभूमीवरून आणि ज्या आर्थिक परिस्थितीत त्याचे बालपण गेले आहे त्यावरून ठरत असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळातील परिस्थितीचा तिच्या आजच्या आर्थिक निर्णयांवर थेट परिणाम होतो. 100%. समजा एखाद्याने 1930च्या दशकातील महामंदी पाहिली असेल किंवा प्रचंड गरिबीत आयुष्य काढलं असेल, तर त्याचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. हो, अशा व्यक्तीपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल जिने लहानपणापासून फक्त आर्थिक सुबत्ता आणि शेअर बाजारातील तेजी पाहिली आहे. पण मग यातला बरोबर कोण आणि चूक कोण? यात कोणीही चुकीचे नसते. आर्थिक सुरक्षितेची व्याख्या प्रत्येकासाठी त्याच्या अनुभवानुसार बदलते. ज्याने आयुष्यभर पैशांची चणचण आणि बाजारातील पडझड पाहिली आहे ना, त्याच्या मेंदूत धोका किंवा रिस्क या शब्दाची व्याख्या वेगळीच कोरली गेलेली असते. तो शेअर बाजारातील अस्थिरतेकडे एका वेगळ्याच भीतीने पाहतो. अगदी. आणि दुसरीकडे ज्याने फक्त बाजारातील तेजी पाहिली आहे, तो अधिक धोका पत्करायला सहज तयार होतो. हा सगळा अनुभवांचा खेळ आहे. म्हणजे पैशांचे व्यवस्थापन हे अर्थशास्त्रापेक्षा मानसशास्त्राच्या अधिक जवळ जाणारं क्षेत्र आहे, हे इथे प्रकर्षाने जाणवते. हो, आणि म्हणूनच बुद्धिमत्तेचा इथे थेट संबंध येत नाही. जर हे सर्व मानसशास्त्रच आहे आणि वैयक्तिक अनुभवांवर अवलंबून आहे, तर बुद्धिमत्तेचा इथे काहीच उपयोग नाही का? मगाशी सुरुवातीला ज्या अमेरिकन सफाई कामगाराचा उल्लेख आला, ती गोष्ट इथे अगदी चपखल बसते असं मला वाटतं. हो, रोनाल्ड रीडची कथा. हो, पुस्तकात रोनाल्ड रीडची दिली कथा ही खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. म्हणजे बघा, रोनाल्ड रीड हा एका छोट्याशा खेड्यात जन्मलेला माणूस. त्याने 25 वर्ष गॅस स्टेशनवर गाड्या दुरुस्त केल्या आणि 17 वर्षे एका दुकानात साफसफाईचं काम केलं. वयाच्या 38व्या वर्षी त्याने
$12,000 एक साधं घर विकत घेतलं आणि आयुष्यभर तो तिथेच राहिला. बरोबर. पण त्याच्या मृत्यूनंतर जगाला समजले की त्याच्याकडे सुमारे $8 दशलक्ष संपत्ती होती. बापरे, $8 दशलक्ष. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने कोणतीही लॉटरी जिंकली नव्हती किंवा कोणताही मोठा व्यवसाय उभारला नव्हता. मग हे कसं शक्य झालं? त्याने फक्त आपले थोडे थोडे पैसे अत्यंत संयमाने वर्षानुवर्षे चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवून ठेवले होते आणि ते तसेच राहू दिले होते. त्याला आपण कंपाऊंडिंगची ताकद म्हणतो. पण शेअर बाजार हा सतत वरखाली होत असतो. रोनाल्ड रीडच्या या 50-60 वर्षांच्या कार्यकाळात अनेक युद्ध झाली असतील, मंदी आली, बाजारात मोठी पडझड झाली. हो, अनेकदा बाजार कोसळला. तरीही एका सामान्य सफाई कामगाराने आपले शेअर्स विकले नाहीत. आणि दुसरीकडे पुस्तकात रिचर्ड नावाच्या एका माणसाचं उदाहरण आहे. तो हार्वर्डमधून शिकलेला, फायनान्स क्षेत्रातील अत्यंत हुशार आणि उच्च शिक्षित अधिकारी. हो, तो रिचर्ड फुस्कॉन. एका बाजूला अफाट ज्ञान असलेला रिचर्ड आणि दुसऱ्या बाजूला फायनान्सची कोणतीही पदवी नसलेला रोनाल्ड रीड. या दोघांच्या वागणुकीत असा कोणता फरक होता ज्याने हा इतका मोठा बदल घडवला? संयम आणि अहंकार हा तो मुख्य फरक आहे. गुंतवणुकीच्या जगात संयम माणसाला प्रचंड हुशार बनवू शकतो. म्हणजे बुद्धीपेक्षा संयम जास्त महत्वाचं. अगदी. रिचर्डकडे माहिती भरपूर होती, गणिताची समज होती, पण तो आपल्या बुद्धिमत्तेच्या अहंकारात अडकला होता. त्याला वाटलं की तो बाजारापेक्षा जास्त हुशार आहे, त्यामुळे त्याने कर्ज काढून मोठी जोखीम पत्करली. आणि जेव्हा बाजार पडला तेव्हा भीतीने त्याला ग्रासले आणि त्याने अत्यंत चुकीची निर्णय घेतले. रोनाल्ड रीडकडे भलेही फायनान्सची पदवी नव्हती, पण त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. त्याच्याकडे परिस्थिती शांतपणे हाताळण्याची क्षमता होती. म्हणजे यशस्वी होण्यासाठी माहितीपेक्षा योग्य वागणूक महत्वाची असते. हो, फायनान्स हे एकमेव असे क्षेत्र आहे जिथे एक सामान्य माणूस कोणत्याही खास प्रशिक्षणाशिवाय एका तज्ज्ञाला सहज हरवू शकतो, फक्त त्याच्या वागणुकीच्या जोरावर. रोनाल्ड रीडच्या या शांत आणि संयमी वागणुकीला ज्या गणिताची जोड मिळाली ते गणित म्हणजे चक्रवाढ, वाढ किंवा कंपाऊंडिंग. पण इथे एक विरोधाभास जाणवतो मला. कोणता? जर चक्रवाढ वाढीची ताकद इतकी प्रचंड आहे आणि त्याचे नियम इतके साधे आहेत, तर लोक दीर्घकाळ वाट का पाहत नाहीत? गुंतवणुकीत कायम जलद नफा मिळवण्याच्या मागे धावणे हे मानवी स्वभावाच्या इतक्या अंगावणी का पडले आहे? खूप छान प्रश्न आहे हा. याचे मुख्य कारण माणसाच्या उत्क्रांतीमध्ये दडलेले आहे. माणसाचा मेंदू एका सरळ रेषेत म्हणजेच लिनियर पद्धतीने विचार करायला सरावलेला असतो, चक्रवाढीच्या पटीत नाही. लिनियर पद्धतीने? हो, म्हणजे आदिमानवाच्या काळात अन्न मिळवण्यासाठी आजचा विचार करणं गरजेचे होते, 50 वर्षानंतरचा नाही. त्यामुळे आपला मेंदू 2, 4, 6, 8 असा विचार करू शकतो. हे समजायला सोपं आहे. पण 2, 4, 16, 256 अशा वेगाने वाढणाऱ्या गोष्टींचा अंदाज आपला मेंदू घेऊ शकत नाही. याचमुळे आपण चक्रवाढ वाढीकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. वॉरेन बफे यांचं उदाहरण यावर अचूक प्रकाश टाकते. वॉरेन बफे ते जगातील सर्वात महान गुंतवणूकदार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. हो, पण त्यांच्या यशामागचं खरं गुपित त्यांच्या बुद्धिमत्तेत नाही, तर वेळेत दडलेले आहे. वेळेत? पण सामान्य माणसाला वाटते की त्यांनी योग्य वेळी योग्य शेअर्स निवडले, गुंतागुंतीचे आर्थिक अहवाल वाचले, यातच त्यांचं कसब आहे. शेअर्स निवडणे हा त्यांच्या यशाचा एक लहान भाग झाला, पण पुस्तकातील आकडेवारी डोळे उघडणारी आहे. काय आहे ती आकडेवारी? वॉरेन बफे यांच्या एकूण संपत्तीपैकी तब्बल 99% अधिक संपत्ती ही त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षानंतर जमा झाली आहे. काय सांगता? 50 नंतर? हो, त्यांच्या 84 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीपैकी जवळजवळ 83 अब्ज डॉलर्स हे 50 नंतर आले आहेत. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. बापरे, म्हणजे तब्बल 80 वर्षे ते गुंतवणूक करत आहेत. अगदी. जरा विचार करा, जर त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली असती आणि 60व्या वर्षी थांबवली असती, तर आज जगाला त्यांचं नावही माहीत नसते. त्यांचे खरे गुपित हे 80 वर्षे सतत गुंतवणूक चालू ठेवून चक्रवाढ वाढीला वेळ देणे हे आहे. हे गणित खरोखरच विचार करायला लावणारे आहे. म्हणजे काळ हा परताव्यापेक्षा कितीतरी अधिक महत्वाचा आहे. इथे मॉर्गन हौसेल यांनी पुस्तकात मिलानकोविच यांच्या सिद्धांताचा जो संदर्भ दिलाय ना, तो या चक्रवाढीशी अगदी अचूक जोडल्यासारखा वाटतो. हो, हिमयुगाचा सिद्धांत. हिमयुग कसे निर्माण होते यावर हा सिद्धांत आहे. सर्वसामान्य समज असा असतो की अत्यंत कडाक्याच्या थंडीमुळे हिमयुग आले असेल. पण मिलानकोविचांच्या सिद्धांतानुसार तसे घडत नाही. मग कसं घडतं? जेव्हा उन्हाळा तुलनेने थंड असतो, तेव्हा हिवाळ्यातील सर्व बर्फ वितळत नाही.
तो थोडासा बर्फ तसाच राहतो. पुढच्या हिवाळ्यात त्यावर आणखी बर्फ साचतो. आता हा साचलेला बर्फ सूर्याची उष्ण किरणे परावर्तित करतो, ज्यामुळे पृथ्वी आणखी थंड होते. अच्छा, म्हणजे हे चक्र सुरूच राहतं. बरोबर. तापमान कमी झाल्यामुळे पुढच्या वर्षी बर्फाचा थर आणखी जाड होतो. एक प्रकारे हे चक्र स्वतःलाच चालना देते. आणि या छोट्याशा प्रक्रियेतून, एका साध्याशा बर्फाच्या थरातून कालांतराने एक महाकाय हिमयुग निर्माण होते. ही प्रक्रिया पैशांच्या चक्रवाढीशी अगदी तंतोतंत जुळते. सुरुवातीला जेव्हा थोडे पैसे गुंतवले जातात, तेव्हा मिळणारा परतावा अगदीच क्षुल्लक वाटतो, जसा तो पहिला बर्फाचा थर. अगदी तसंच. पण तो परतावा जेव्हा पुन्हा गुंतवला जातो, तेव्हा तो नवीन परताव्याला जन्म देतो. आणि अनेक दशके ही प्रक्रिया चालत राहिली की त्यातून प्रचंड मोठी संपत्ती निर्माण होते. समस्या हीच आहे की लोक तो पहिला बर्फाचा थर टिकवून ठेवण्याऐवजी छोट्याशा नफ्यासाठी किंवा उतावळेपणामुळे तो लगेच वितळवून टाकतात. आणि तो बर्फाचा थर वितळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माणसाला मुळात पैसा खर्च करण्याची तीव्र ओढ असते. हे मात्र खरं आहे. इथेच दिसणारी श्रीमंती आणि खरी संपत्ती यातील फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरते. इंग्रजीत याला रिच आणि वेल्थीमधील फरक म्हटले जाते. जर चक्रवाढीसाठी पैसा दीर्घकाळ गुंतवून ठेवणे गरजेचे आहे, तर मग लोक तो खर्च का करतात? यामागेही एक मानसशास्त्र आहे. प्रसिद्ध गायिका रिहानाचा किस्सा इथे आठवतो मला. हो, तो किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. तिने बेफाम खर्च करून स्वतःला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. जेव्हा तिने तिच्या आर्थिक सल्लागारावर केस केली, तेव्हा त्या सल्लागाराने दिलेले उत्तर पैशांच्या मानसशास्त्रातील एक सुवर्णवाक्य ठरते. काय म्हणाला होता तो? तो म्हणाला, जर तुम्ही वस्तूंवर पैसा खर्च केला तर तुमच्याकडे फक्त वस्तू उरतील, पैसा नाही. पण हे इतके साधे सत्य लोकांना का समजत नाही? तर दिसणे आणि खरोखर संपत्तीवान असणे या दोन गोष्टींची अनेकदा गल्लत करतो. श्रीमंत दिसणे हे सध्याच्या उत्पन्नावर आणि खर्चावर अवलंबून असते. म्हणजे रिच असणं. हो, महागड्या गाड्या चालवणे, मोठं घर घेणे, हातात महागडे घड्याळ असणे हे श्रीमंताचे लक्षण आहे. ते सर्वांना दिसते. पण खरी संपत्ती ही न दिसणारी गोष्ट आहे. न दिसणारी. हो, जो पैसा अद्याप खर्च केलेला नाही, जी गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये शांतपणे वाढत आहे, ती खरी संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे न घेतलेल्या गाड्या, न घेतलेले हिरे आणि न केलेले खर्च. पण आजच्या काळात, विशेषतः सोशल मीडियाच्या जगात, न दिसणारी संपत्ती मिळवण्यापेक्षा दिसणारी श्रीमंती मिळवण्याकडे लोकांचा ओढा जास्त आहे. अगदी. लोकांना शो ऑफ करायला आवडतं. अनोळखी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि समाजात आपला एक दर्जा प्रस्थापित करण्यासाठी अफाट खर्च केला जातो. लोक महागड्या गाड्या घेतात कारण त्यांना वाटते की लोक त्यांच्याकडे बघून आदराने वागतील. पण तसं होत नाही. गंमत म्हणजे जेव्हा रस्त्यावरून एखादी करोडोंची गाडी जाते, तेव्हा लोक त्या गाडी चालवणाऱ्या माणसाकडे बघत नाहीत, तर त्या गाडीकडे बघतात आणि विचार करतात की माझ्याकडे अशी गाडी असती तर लोक माझ्याकडे कसे बघतील. हा एक मोठा विरोधाभास आहे. हाच तो भ्रम आहे ज्यामुळे लोक संपत्ती निर्माण करण्यापासून दूर राहतात. रमित सेठी नावाच्या प्रसिद्ध लेखकाच्या म्हणण्यानुसार लोक बऱ्याचदा $3च्या प्रश्नांवर अनावश्यक वेळ घालवतात. $3चे प्रश्न म्हणजे कसे? जसे की बाहेर कॉफी पिणे थांबवावे का, यावर ते खूप विचार करतील. पण $30,000च्या प्रश्नांवर, जसे की शिक्षणासाठी कुठे जावे, घर विकत घ्यावे की भाड्याने घ्यावे, यावर ते गांभीर्याने विचार करत नाहीत. हे अगदी खरंय. छोट्या खर्चांवर लोक खूप चर्चा करतात. हो ना. लोकांना वाटते की त्यांना $1 दशलक्ष हवे आहेत. पण खरं तर त्यांना $1 दशलक्ष खर्च करायचे असतात. आणि $1 दशलक्ष खर्च करणे हे लक्षाधीश होण्याच्या अगदी विरुद्ध आहे. बरोबर. म्हणूनच लेखक अत्यंत ठामपणे सांगतात की बचत म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून तुमचं उत्पन्न आणि तुमचा अहंकार यामधील दरी आहे. अहंकार. बापरे, हा शब्द खूप भारी आहे इथे. जर तुमचा अहंकार मोठा असेल तर तुम्ही समाजाला दाखवण्यासाठी जास्त खर्च कराल आणि तुमची बचत कमी होईल. अगदी. पण समजा एखाद्याने आपला अहंकार बाजूला ठेवून खूप बचत केली, तर ती कशासाठी? फक्त बँकेचे आकडे बघून खुश होण्यासाठी? जर तो पैसा खर्चच करायचा नसेल तर त्या बचतीचा उपयोग काय? बचत नुसती साठवून ठेवणे हे तर कंजूषपणाचं लक्षण वाटू शकतं. या प्रश्नाचं उत्तर अतिशय मार्मिक आहे. संपत्तीचा सर्वात मोठा फायदा हा बँक बॅलन्स दाखवणे किंवा फक्त वस्तू विकत घेणे हा नाहीये. संपत्ती तुम्हाला स्वातंत्र्य देते. स्वातंत्र्य. हो. मॉर्गन हाऊसेल याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात, ज्याला इंग्रजीत FU मनी असंही म्हणतात.
याचा अर्थ असा की तुमच्याकडे एवढी आर्थिक सुरक्षितता असते की तुम्हाला कोणाच्याही दबावाखाली राहावं लागत नाही. अच्छा. न आवडणारी नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य, आजारी पडल्यास उपचारांची चिंता न करण्याचं स्वातंत्र्य, तुम्हाला जे हवे ते ज्यांच्यासोबत हवे त्यांच्यासोबत आणि तुम्हाला हवे तेव्हा करण्याचं स्वातंत्र्य हीच खरी संपत्ती देते. म्हणजे पैसा तुम्हाला वेळ देतो. हो, सकाळी उठून आज मी मला हवे ते करू शकतो हा विचार मनात येणं यापेक्षा मोठा परतावा दुसरा कोणताही नाही. तुम्ही तुमच्या बचतीतून भौतिक वस्तू नाही तर स्वतःसाठी वेळ विकत घेत असता. हा विचार खरोखरच खूप मुक्ती देणारा आहे. संपत्ती म्हणजे वस्तूंचा साठा नाही, तर वेळेची मालकी आहे. या सर्व मानसशास्त्रीय संकल्पना आणि उदाहरणे समजल्यानंतर आता याच्या व्यावहारिक बाजूकडे वळणं गरजेचं आहे. नक्कीच. दैनंदिन जीवनात आर्थिक निर्णय घेताना या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? कारण केवळ सिद्धांत समजून घेणं पुरेसे नसते, त्याचे आचरण महत्वाचे असते. सगळ्यात पहिला आणि अत्यंत कठीण असा व्यावहारिक धडा म्हणजे स्वतःच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे. माणसाला पुरेसे किंवा इनफ म्हणजे काय हे ओळखता आले पाहिजे. पुरेसे. पण लोकांच्या गरजा तर वाढतच जातात ना. तीच तर गोम आहे. बऱ्याच लोकांची ध्येयाची यशा सतत पुढे सरकत असते. आज ठराविक रक्कम मिळवली की उद्या त्याहून दप्पट रकमेची हाव निर्माण होते. ही वाढती हाव माणसाला कधीच समाधानी होऊ देत नाही आणि शेवटी चुकीचे धोके पत्करायला भाग पाडते. जिथे थांबायचे कुठे हे माहीत नसते तिथे पडझड निश्चित असते. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा जो पुस्तकातून अधोरेखित होतो तो म्हणजे टिकून राहणे किंवा एन्ड्युरन्स. शेअर बाजारात किंवा कोणत्याही गुंतवणुकीत बाजाराला हरवण्याचा किंवा सतत सर्वात जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आर्थिक स्थैर्यावर भर देणे जास्त महत्वाचे आहे. अगदी बरोबर. सातत्याने चांगला परतावा मिळवणे आणि बाजारात दीर्घकाळ टिकून राहणे हे एकाच वेळी मोठी जोखीम पत्करून भरपूर नफा मिळवण्याच्या हव्यासापेक्षा कधीही उत्तम. होय, आणि यातच लेखकाचा एक अत्यंत मोलाचा सल्ला दडलेला आहे. ते म्हणतात की तुमचे सर्वच आर्थिक निर्णय हे केवळ तर्कशुद्ध किंवा रॅशनल असण्याची गरज नाही. म्हणजे गणितावर आधारित नकोत. नाही, आपण यंत्रे नाही आहोत. आपण भावना असणारी माणसे आहोत. त्यामुळे ज्या निर्णयामुळे रात्री शांत झोप लागेल असे निर्णय घेणे हे खऱ्या अर्थाने योग्य असते. म्हणजे रिझनेबल असणं जास्त महत्वाचं आहे. हो. समजा एखाद्याने आपले कर्ज लवकर फेडले, जरी गणितानुसार तो पैसा गुंतवून जास्त परतावा मिळाला असता, तरीही कर्जमुक्त झाल्यामुळे मिळणारी मानसिक शांती ही त्या गणितापेक्षा मोठी असते. एखादा निर्णय स्प्रेडशीटनुसार कदाचित सर्वात अचूक नसेलही, पण जर तो मानसिक शांती देत असेल तर तो सर्वोत्तम निर्णय ठरतो. शेवटी पैसा हे यशाचे केवळ एक मोजमाप नसून मानसिक सुरक्षितता मिळवून देणारे एक महत्वाचे साधन आहे. आपण किती कमवतो यापेक्षा आपण ते कसे टिकवतो आणि त्यातून स्वतःसाठी किती वेळ विकत घेतो हे अधिक मोलाचे आहे. अगदी. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. पुस्तकात नशीब आणि धोका या संकल्पनेवर एक खूप सुंदर विचार आहे. हो, लक अँड रिस्क. जेव्हा एखाद्याकडून आर्थिक चूक होते किंवा व्यवसायात नुकसान होते तेव्हा स्वतःच्या बाबतीत त्याला खराब नशीब म्हटले जाते किंवा परिस्थितीला दोष दिला जातो. बरोबर. पण जेव्हा तीच चूक दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून होते तेव्हा मात्र त्याला त्याचा चुकीचा निर्णय किंवा मूर्खपणा ठरून मोकळे होण्याची मानवी प्रवृत्ती असते. जर आपण आर्थिक परिस्थितीकडे पाहताना स्वतःला थोडे जास्त जबाबदार धरले आणि इतरांच्या चुकांबद्दल थोडी जास्त सहानुभूती दाखवली तर पैशांकडे आणि लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. याचा नक्की विचार करा. हा, खरोखरच खूप उत्तम विचार आहे. आजचा मराठी बुकवर्स 6 प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत.